ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. सापेक्ष ज्ञान ही खरी जागृती नाही. ओव्या आहेत 2 आणि 3. निद्रेचा नाश करून खरी जागृती येते, त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून ज्ञान अभेदपणे वावरते असे मानता येईल असे पूर्व पक्षाला वाटते. पूर्व पक्षाच्या दृष्टिकोनातून ज्ञानदेव दुसरा आरशाचा दृष्टांत प्रस्तुत करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, का दर्पणाचा निघाला ऐक्य बोधू पहिला, मुख भोगी आपुला आपणची. अथवा आरशात उमटलेल्या प्रतिबिंबाच्या योगाने मुख तेथे आपलेपणाचाच अनुभव घेत असते. ज्ञान जिया तिया परी जगी आत्मैक्य करी, तै सूर्य खोचे सुरी तैसे झाले. त्याप्रमाणे ते ज्ञान म्हणजे आत्मविषयक ज्ञान कोणत्या ना कोणत्या प्रकारे चराचर विश्वाचे आत्म्याशी ऐक्य घडवून आणते असं म्हणणं म्हणजे सुरीने सुरीला म्हणजेच आपल्याला स्वतःलाच खोचून घेतले असं म्हणण्यासारखं आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, नातरी दर्पण सारिता बाजूस दुजा मुखा भास लोपोनिया, ठाईच ते भोगी मूळ एकपण आपुले आपण मुख जैसे. सर्वात्मकपणे एक ज्ञान मात्र वावरे सर्वत्र विश्वी तैसे. तरी सुरीनेच सुरीसी खोचावे तैसेची स्वभावे आत्मैक्य है. अज्ञानाचा नाश करून ज्ञान जरी उदयाला आले असले तरी तीही एक प्रकारची निद्राच आहे असं ज्ञानदेवानी 3ऱ्या प्रकरणात म्हटलं होतं. कारण तेथे अज्ञानाचा लेश शिल्लक राहतो. पण पूर्व पक्षाला वाटते की ज्ञानाला सुद्धा अज्ञानच मानणे योग्य नाही. जागृती आल्यानंतर त्या जागृतीला निद्रा म्हणण्यासारखंच हे आहे. ज्ञानदेव पूर्व पक्षाच्या दृष्टीने दुसरा दृष्टांत देताना म्हणतात की आरशात मुख पाहू लागलो की आरशात आपल्याला आपल्या मुखाप्रमाणेच आणखी एक मुख दिसते. आता आरशात दुसरे मुख दिसत असले तरी मी वेगळा व आरशात दिसणारे मुख वेगळे असा 2 मुखांचा त्यामुळे बोध होत नाही. आरसा पाहण्यापूर्वी ज्याप्रमाणे आपल्या मुखाचा एकपणाचा बोध होता तसाच प्रतिबिंब दिसले तरी एकपणाचाच बोध असतो. एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या चेहऱ्यावर डाग दिसला तर तो आपल्या हाताने पुसेल, परंतु आरशातील प्रतिबिंबामध्ये जर मुखावर एखादा डाग दिसला तर त्याचा हात तो डाग पुसण्यासाठी प्रतिबिंबातील मुखाकडे जात नाही तर तो आपल्याच मुखाकडे जातो. म्हणजे प्रतिबिंब दिसत असले तरी बोध एकपणाचाच असतो. आपण जेव्हा मुख आरशात पाहत असतो तेव्हा मुखच द्रष्टाही असते व दृश्यही असते. द्रष्टा व दृश्य असे 2 भेद आहेत असे जरी वाटत असले तरी त्यातील भेद स्पष्टपणे उमगत नाही. बिंब प्रतिबिंबाला पाहते म्हणून प्रतिबिंब दृश्य होते व तत्सापेक्ष बिंबद्रष्टा बनते. तसेच प्रतिबिंब सुद्धा बिंबाला पाहत असते म्हणून त्याच्या संदर्भात प्रतिबिंब द्रष्टा होते तर बिंब दृश्य बनते. बिंब होते म्हणूनच आरशाच्या उपाधीमुळे प्रतिबिंब निर्माण झाले ना. बिंबच नसते तर आरसा ही उपाधी असून सुद्धा प्रतिबिंब काही निर्माण झाले नसते. आरशात दिसले ते मुळातच होते व ते प्रतिबिंब रूपाने आरशात भासले. एकूण बिंब व प्रतिबिंब जरी 2 भासत असले तरी प्रत्यय येतो तो एका मुखाचाच प्रत्यय येतो. तेव्हा अज्ञानाचा नाश करून निखळ ज्ञानच होते असंच म्हटलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या आत्मविषयक ज्ञानात आत्मा हा आपल्या स्वरूपाचा अनुभव बुद्धिवृत्तीद्वारा घेत असला तरी बुद्धिवृत्ती निराळी मी निराळा असा पृथकपणाचा अनुभव घेत नसतो, तर सोहम म्हणजे तोच मी अशा अपृथकतेचाच किंवा अभिन्नपणाचाच अनुभव घेत असतो. त्यामुळे आत्म्याचे स्वरूपभूत व्यापक ज्ञान व बुद्धिवृत्तीद्वारा प्राप्त होणारे ज्ञान ही दोन्ही ज्ञानेच आहेत. तेव्हा आत्मज्ञानाला अज्ञानाचा भेद मानता येणार नाही असे वादी पक्षाचे मत आहे. एकूण ज्ञानालाही अज्ञान असे म्हणता येणार नाही असं मत त्याने या 2 दृष्टांतातून मांडलं आहे. पुढच्या ओबीतील पहिल्या चरणात ज्ञानदेव वादी पक्षाचा निष्कर्ष सांगताना म्हणतात की ज्ञान जिया तिया परी जगी आत्मैक्य करी. आरशातील प्रतिबिंबाशी ऐक्य करून मुख आपलेपणाचाच अनुभव घेते त्याप्रमाणे आत्मज्ञान सुद्धा चराचर विश्वाचे आत्म्याशी ऐक्य घडवून आणत असते. ज्ञानदेवाने ही ज्ञानेश्वरीच सांगितलंच होतं की जे बिंबात असते तेच प्रतिबिंबात दिसते. नंतर आरसा काढून घेतला तर प्रतिबिंब दिसेनसे होईल. द्रष्टा व दृश्य असे 2 पणी दिसणारे पदार्थ लोप पावतील व एकटे मुखच तेवढे उरेल व प्रतिबिंबातील स्मृती असल्यामुळं
आपल्याला आपल्याच मुखाचा भोग भोगणे शक्य होईल. असा हा आरशा वाचून होणारा ऐक्यबोध आहे. अशा प्रकारे यथार्थबोध हा अभेदाने वावरतो असे म्हणता येते, असा वादी पक्षाचा निष्कर्ष आहे. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, ऐसा हा भक्ती योगू निश्चित जाण माझा. असं ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीत म्हटलंय. तर तुकारामांनी म्हटलंय की तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसा. तेव्हा आत्मविषयक ज्ञानाने सर्वम खलविदम ब्रह्म ही भावना उत्पन्न होते व सर्वात्मैक्य प्रतीतीस येते असे म्हणता येते. परंतु वादी पक्षाचे म्हणणे खोडून काढताना ज्ञानदेव म्हणतात की ज्ञेयरूप जगाशी आत्मैक्य प्राप्त करून देण्याला यथार्थ ज्ञान कारणीभूत होते असे मानणे म्हणजे सूर्यने स्वतःलाच भोसकून घेतले असं म्हणण्यासारखं आहे. स्वतःच्या परमात्म स्वरूपाचा विसर पडल्यामुळे जीवाच्या ठिकाणी अज्ञान निर्माण झालेले असतं. साधना केल्यामुळे जीवाला स्वतःच्या परमात्मा स्वरूपाची ओळख होते. आपण म्हणजे जीवात्मा नसून परमात्मा आहोत याचं ज्ञान होतं. जीव व शिव हे वस्तुतः दोन नसून एकरूप आहेत याचे भान आल्यामुळे जीवाचे परमात्म्याशी ऐक्य होते, द्वैत नाहीसे होते. असे मानणे हेही योग्य नाही असं ज्ञानदेव सांगत आहेत. कारण अशा मानण्यामध्ये पूर्वी द्वैत होते असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. वास्तविक द्वैत पूर्वीही नव्हते, आताही नाही आणि पुढेही असणार नाही. याकरता ज्ञानदेवानी सुरीचा दृष्टांत दिला आहे. सुरीचं कार्य दुसऱ्या वस्तूला छेदणे हे असते. अर्थातच तिथे सुरी ही एक वस्तू व ती ज्यात खुपसायची ती दुसरी वस्तू, अशा तिथे दोन वस्तू आवश्यक असतात. एकटी सुरीच असेल, तिथे दुसरी वस्तूच नसेल तर ती कशात खुपसता येईल? सुरीत सुरी तर खुपसता येणार नाही. त्याचप्रमाणे जीवाला आपल्या सत्य स्वरूपाचे ज्ञान झाले की द्वैत सरून त्याचे परमात्म्याशी ऐक्य होते असे मानणे म्हणजे एक प्रकारे द्वैतच मानल्यासारखं होतं. कारण तेथे पूर्वी मी जीवस्वरूप होतो, आता मी परमात्मा स्वरूप आहे अशी जाणीव शिल्लक राहते. तेव्हा असले ऐक्य ज्ञान हे काल्पनिकच म्हणावे लागते. अज्ञान नाहीसे करणारे ज्ञान ही एक वृत्तीच ठरते व ही वृत्ती नाशिवंत असते. त्यामुळे असले ज्ञानही नाशिवंतच असते. अज्ञान व त्याच्याविषयीची कल्पना सुद्धा निरर्थक ठरते. हे आपले म्हणणे ज्ञानदेवाने पुढे प्रतिवादी पक्षाच्या दृष्टीने दोन प्रतिमा देऊन स्पष्ट केले आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.